नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र आरोग्य विभागाची आगामी भरतीबाबत एक अतिशय महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत. विशेषतः फार्मासिस्ट पदाची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही माहिती खूप उपयुक्त आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्यातील नवीन आणि श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांसाठी 5,223 नवीन पदांना मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे आगामी काळात आरोग्य विभागामध्ये विविध संवर्गातील भरती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न आहे, फार्मासिस्टची भरती सुरू झाली आहे का? याचे उत्तर स्पष्टपणे सांगायचे झाले तर नाही. सध्या फार्मासिस्ट पदाची स्वतंत्र अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. शासनाने पदनिर्मितीचा मंजुरी दिली आहे, परंतु पदनिहाय भरतीच्या जाहिरात, अर्जाची तारीख आणि रिक्त जागांची अंतिम माहिती अद्याप जाहीर झालेली नाही. यामुळे सोशल मीडियावर किंवा वेबसाईटवर अर्ज सुरू झाले किंवा फॉर्म भरणे सुरू आहे अशा बातम्या दिसत असल्या तरी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात येईपर्यंत कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. आता अपेक्षित पात्रतेबद्दल बोलूया. फार्मासिस्ट पदासाठी साधारणपणे उमेदवाराकडे डी फार्म किंवा बी फार्म हे शैक्षणिक पात्र असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलचे वैध नोंदणी असणे आवश्यक असते. अंतिम पात्रता आणि इतर अटी मात्र अधिकृत जाहिरातीतच स्पष्ट केल्या जातील. वयोमर्यादा, आरक्षण, अर्ज शुल्क, परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रम याची अधिकृत माहिती जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच उपलब्ध होईल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, भरती कधी येऊ शकते? पदनिर्मितीला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आरोग्य विभागाकडून टप्प्याटप्प्याने भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जाऊ शकतात. मात्र यासाठी शासनाने अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे कोणतीही निश्चित तारीख सांगणे योग्य ठरणार नाही. मित्रांनो, तुम्ही जर या भरतीची तयारी करत असाल तर हा वेळ वाया घालवू नका. आजपासूनच फार्मसी विषयी जनरल नॉलेज, चालू घडामोडी, इंग्रजी आणि मराठी संबंधित विषयाचा अभ्यास सुरू ठेवा. तसेच तुमचे सर्व आवश्यक कागदपत्रे जसे की शैक्षणिक प्रमाणपत्रे, फार्मसी कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र, जातीचा दाखला लागू असल्यास नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे तयार ठेवा. भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होताच अर्ज करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. अधिकृत माहिती मिळवण्यासाठी फक्त महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग आणि NHM महाराष्ट्र या अधिकृत संकेतस्थळावरच विश्वास ठेवा. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती उपलब्ध अधिकृत निर्णयावर आधारित आहे. अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामधील नियम आणि अटी अंतिम मानल्या जातील. जर तुम्हाला या भरती संदर्भातील प्रत्येक नवीन अपडेट सर्वात आधी पाहायची असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेन. धन्यवाद.